हम बने तुम बने, हम बने तुम बने. आओ पेपर काय वाचत बसलात? जरा या माझ्या नोटाला मदत करा. मी भाजी निवडू चालेल. म्हणजे तुला भांडायला आणखीन एक विषय मिळेल की काय निवडली तुम्ही भाजी, असे निवडतात का वगैरे वगैरे. मग आता या वयात भांडायला दुसरे मुद्दे नकोत का? त्याच मुद्द्यांवर किती भांडणार ना आपण. आई मी जरा पटकन जाऊन येते दुकानात. अगं काय ग, आराम करायचा म्हणून ऑफिस मध्ये लवकर आलीस ना. मग थोडे ड्रायफ्रुट्स घेऊन येते पटकन. आई आज काय प्लॅन केला आहे? काय काय काय? बासुंदी. बासुंदी? अरे वा. काय झालं आई? आप्पांच्या डायबिटीसचं टेन्शन ना घेऊ नका. मी जास्ती गोड करीन का बासुंदी आई? माफक गोड करणार. आणि आप्पा तुम्हाला अगदी चवीपुरती मिळणार बासुंदी. अरे मला ना खरं आई खूप काय काय पदार्थ ट्राय करायचे तो, पण वेळच मिळत नाही ना एरवी. आज वेळ मिळाला ना, म्हटलं आज आपण बासुंदी करायची. अगं मग दुसरं काहीतरी कर. बालुशाही कर, जिलबी कर. ऍक्च्युली ना आपण दूध आणले मी 4 लिटर. काहीही करू नको, फक्त बासुंदी कर बस. दॅट्स ऑल. तुम्ही तसंच म्हणणार. पंड्यांचं कुटुंब म्हणजे अगदी त्यांच्यासाठी बासुंदी म्हणजे जीव का प्राण ना. कर काय बासुंदीच कर. आणि माझ्या वाटणीची पण यांनाच खायला दे. आई काय झालं आई? काही नाही ग, मला काम आहे, मी जाते. आई आई अशा का उठून गेल्या आई? उठून नाही गेल्या मॅडम, रुसून गेले. रुसून? का? अगं का म्हणजे इट्स अ व्हेरी लॉंग अँड ओल्ड स्टोरी. अरे फॉरगेट अबाउट इट. तुला बासुंदी करायची आहे ना, बासुंदी कर. नाही बासुंदीच कर. ग्रेट आयडिया. पण आप्पा हर्षदा अगं आलात नाही. मला खात्री होती की तुम्ही येणारच. असा घरात मस्त असा सुगंध भरलाय ना बासुंदीचा. म्हणजे तू खरंच बासुंदी केलीस? हो का? नाही काही नाही. मला सांग कातर कुठे आहे ग? तिथेच आहे बघा ना आई, जागेवर. आई मला असं वाटतं मी पहिल्यांदा गेले ना तरी ऑलमोस्ट मला जमलेली आहे बासुंदी. अरे वा छान. हा सापडली का? ती सापडली. आई 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 बघा ना जरा चव बघा ना. बरोबर. नाही अगं बाई गोड नको मला, नको काही. जास्त गोड नाही केले मी. आणि तुम्हाला कधीपासून गोडाची भीती वाटायला लागली? मागच्या वेळेला मला आठवत आहे गुलाबजामची चव घ्यायला सांगितलं तर 4 गुलाबजाम फक्त तुम्ही चवीसाठी खाल्ले होते आई. अगं तसं नाही, आज माझा उपवास आहे ना. अच्छा. पण उपवासाला तर बासुंदी चालते ना, दुधाची तर असते. खाय घ्या ना आई. हो पण या उपवासाला नाही चालणार. हो का? 1 मिनिट आई, तुम्ही नाश्ता केलात की सकाळी? हो म्हणजे कसं आहे, एक वेळच खायचं. म्हणजे नाश्ता केला, दुपारचं जेवण केलं तर त्यानंतर काही खायचं नाही. म्हणजे गोड सुद्धा खायचं नाही. हो गोड पण नाही खायचं? हो अगं गोड तर नाहीच नाही, म्हणून तर नाही म्हणते ना. तू आपण दे ना. अगं ते खातील. डायबिटीस असला ना तरी खातील. अगं हे बने बासुंदीसाठी जीवाची पर्वा सुद्धा करणार नाहीत. दे त्यांना. आई आई आप्पांना बने म्हणाल्या. आणि त्याहून शॉकिंग म्हणजे गोड खायला नाही म्हणाल्या. नक्की काहीतरी मेजर इश्यू. वा एक नंबर.
रावस टॉप क्लास अरे बाजूला लोड घेते करताना. अगं आता कुठलाही नवीन पदार्थ करायचा म्हणजे टेन्शन येणारच ना. पण भाजी वगैरे ठीक आहे, पण हे असा कुठला स्पेशल पदार्थ करायचा म्हणजे. वहिनी अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या कामातलं परफेक्शन कुकिंग मध्ये उतरलेलं आहे. माझ्याकडून तुला 100 पैकी 100 मार्क. माझ्याकडून पण. थँक्यू. अरे पण अजून सगळ्यात महत्वाच्या माणसाने पेपर तपासलेच नाहीये. कोण? दादा? मकरंद. मकरंद कसले पेपर तपासतोय? तो सगळ्यात पहिलं काय करेल तर पेपर फोडेल. अरे मी आईंबद्दल बोलतेय. आईंनी खाल्लीच नाही बासुंदी अजून. आईने अजून बासुंदी खाल्लेली नाही. नाही ना. घरात गोड केलं आणि त्या आईंनी टेस्ट केलेलं नाही. तू काढून ठेव आधी त्यांच्यासाठी. संपली तू उगाच चिडचिड करते. पण का नाही खाल्ली अजून बासुंदी आईंनी? तब्येत बरी नाही का त्यांची? तोंडाला चव वगैरे नाही आहे? नाही नाही, आई ठणठणीत आहेत एकदम. मग का नाही खाल्ली अजून? तेच ना. एक तर आज पहिल्यांदा बासुंदी केली आपण घरी. पहिल्यांदा? हा म्हणजे पण नाही बनवली कधी? अगं तुम्ही यायच्या आधी कधीच नाही बनवली आईनी बासुंदी. का? अरे आई आल्या. आई या 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. वहिनीने एक नंबर बासुंदी केली, टेस्ट करा. अग नको नको. काय झालं, मी आमच्या भजनी मंडळातल्या एका मैत्रिणींना श्रीखंडपुरी करून आणली होती. ती आताच मी गोड खाल्लं ना. नको तुम्ही खा. आलेच मी आले. आईंनी श्रीखंडपुरी खाल्ली. पण मला तर आई म्हणाल्या की त्यांचा उपवास आहे आज. आईचा उपास हा तिचा उपास असतो. ज्या उपासाला गाजर हलवा, श्रीखंडपुरी, भेळ म्हणजे तिला जे आवडतं ते सगळं चालतं. पण मग बासुंदी का नाही चालत? एक मिनिट. मला असं वाटतं आईंना खरंच बासुंदी चालत नाही. कारण जेव्हा कधी गोड करायची वेळ येते तेव्हा बासुंदीचा ऑप्शन आई पहिले खोडून काढतात. अरे काढणारच. म्हणजे त्या मागे एक मोठी स्टोरी आहे. मोठी स्टोरी? आप्पा पण हेच म्हणत होते. काय आहे स्टोरी? काय स्टोरी आहे? सांग ना भेंडी. सांग ना. काय सांगणार? मला जायचं क्लायंट कडे. तुम्ही एक काम करा, दादाला विचारा. अरे तो तुम्हाला सांगणारच नाही. सागर संगीत सांगेल. बाय बाय. मल्हार सांग ना. मल्हार. मकरंद. आम्हाला तुझ्याकडे खूप महत्वाची माहिती आहे. बापरे, महत्वाची माहिती कशाबद्दल? आई बासुंदी का नाही खात? अच्छा ते त्याला माहिती थोडी म्हणतात. तिथं स्टोरी आहे, स्टोरी. आणि मोठी मोठी स्टोरी आहे एकदम. मग आम्हाला ती स्टोरी ऐकायची. हा सांग. आता ऐकायचे? हो, त्याशिवाय बासुंदी नाही मिळणार तुला. हा म्हणजे अजून बासुंदी आहे? ऑफकोर्स आहे, पण आई बासुंदी का खात नाही ते सांगितल्याशिवाय नाही मिळणार आहे तुला बासुंदी. आणि ते पण सागर संगीत. हा ठीक आहे, बसा. अरे बसा. तर बरं का मंडळी, आपण आलो आहोत नेवऱ्या. 41 वर्षांपूर्वीचा काळ आहे. सगळीकडे अशी मस्तपैकी सजावट आहे. अख्खा गाव सजवलेला आहे. कारण नेवऱ्याच्या कन्येचा आज विवाह योजलेला आहे. आहा, अप्सरेसारखी नवरी बघून नवरा हुरळून गेलेला आहे. आणि साक्षात राजकुमार बघून नवरी सुद्धा लाजली आहे. दोघांच्याही मनात संसाराची पालवी उमलतीये. लग्नाचे विधी करताना स्पर्शातूनच बोलणी होतेय. आणि अशा मंगलमयी क्षणी मांडवात आगमन होतंय नवरदेवाच्या आत्याचं. अहो, नवरदेवाची आत्या ही तिचं काय सांगायचं. अख्ख्या बने कुटुंबात केवढा तिला मान. हलत नाही तिच्याशिवाय कुठल्याही लग्न प्रसंगात पान. नेवरेकर म्हणाले, आत्या आहे म्हणून द्यावा लागतोय एवढा मान.
बघा काय हे अजब ध्यान. लग्न लागले, सनई चौघडे वाजले, नारायण बन्यांचे 2चे 4 हात झाले. वाटलंय संपन्न झाला सोहळा. तेवढ्यात आत्याने मिठाचा खडा टाकला. अगो बाई, मी नारायणास म्हणाले होते लग्नात बासुंदी ठेव, त्याने जिलबी ठेवल्यान. त्यावर वधूपिता सविनय म्हणाले, आपणास हवी होती बासुंदी हे आम्हा सकाळीच कळले, पण तोवर जेवण तयार झाले होते सगळे. आता एका माणसासाठी कुठे पळापळ करा, म्हणून जिलबीचेच गोड वाढणे झाले. आत्या भडकली. बघता बघता अहो भरल्या ताटावरून उठली आणि मांडवाच्या बाहेर जाऊन बसली. झाले, सगळ्या नेवऱ्यात आवई उठली. मन्यांनी नेवरेकरांची सोयरीक मोडली मोडली मोडली. म्हणजे आई आणि अप्पांचं लग्न मोडलं? तेही एका बासुंदीवरून? मोडलंच असतं लग्न तेव्हा, जर आला नसता मध्ये नवरीचा मामा. मामा म्हणाला आत्याला, बोला काय करू. आत्या भडकली, म्हणाली माका काय विचारतस, नेवरेकराच विचार. जर का त्यांनी धरले कान आणि पडले माझ्या पाया, तरच दाखवीन दया माया. मग काय. पोरीच्या सुखासाठी सहन करून अपमान. आमच्या आजोबांनी धरले अप्पांच्या आत्यासमोर कान. लोक म्हणाले, अहो बघा पोरीच्या सुखासाठी बाप करतोय काय. 40शीचा पुरुष हा धरतोय 30शीच्या बाईचे पाय. शेवटी आमच्या आजीने दिली आणून आत्याला बासुंदी. आत्या म्हणाली, गोड आहे हो, नवरीला देते थोडी. मिरवून मान आत्या दाखवत होती तोरा, पण वडिलांच्या अपमानामुळे नवरीचा चेहरा मात्र कावरा बाबा. दुखावली होती, चिडली होती, रुसली होती, पण काय बोलणार बिचारी. आज ती नवरी होती. शेवटी आत्यानं तोंड गोड कर म्हणून धरली तिच्या समोर बासुंदी. नवरी सुद्धा डोळे पुसत पुसत म्हणाली, माझ्या आयुष्यातली ही शेवटची बासुंदी, शेवटची बासुंदी, शेवटची बासुंदी. तर अशी होती गोष्ट आमच्या आई अप्पांच्या लग्नाची. मकरंद म्हणतो, द्या आता मला ट्रीट बासुंदीची. या एका कारणावरून आईने इतकी वर्ष झाली बासुंदी खाल्लीच नाही. आई, सुधा एक घास तरी घे. अगं असं काय करतेस, आज इतक्या वर्षांनी आपल्या घरामध्ये बासुंदी बनली आहे. अगं निदान हर्षरासाठी तरी तिने पहिल्यांदा प्रयत्न केलाय, तर चव सांग ना. माझ्या दोन्ही सुना सुगरणी आहे, मला माहितीये चव चांगलीच असते. मग हेच सगळं एक घास चव घे आणि सांग. अहो माझा विश्वास आहे माझ्या सुनेवर. अहो हो आई, पण जोपर्यंत म्हणजे पर्टिक्युलरली रेसिपीच्या बाबतीत आई कौतुक करत नाही ना, तोपर्यंत लेकीला कॉन्फिडन्स येत नाही ना. नाही बरोबर आहे तुझं, पण कसं आहे आता इतके दिवस कसोशीनं पाळलं, आता शेवटच्या उरल्या सुरल्या 5-10 वर्षात कशाला मोडायचं असं. सुधा हा कसला घाट. आई आता जाऊ दे नाही, किती वर्ष झाली या गोष्टीला, जाऊ दे.
पण आता कसं सांगू तुला. आताच्या काळात ना सासरी गेलेल्या मुलीला दुसऱ्या दिवशी आईचा आवाज ऐकायची सोय आहे ग. आमच्या वेळी नव्हतं तसं. एकदा सासरी गेलं ना की गेलं. त्यामुळेच ना मग लग्नाच्या दिवशी बाहेरची माणसं ह्यांच्याविषयी ना सगळ्या भावना अशा दाटून आलेल्या असायच्या. आणि मग अशा वेळेस कुठल्या तरी फालतू मानापमानाची नाटकं रंगायची. आणि मग त्यावेळी ज्यांनी आपल्याला मानेनं ताट मानेनं जगायचे धडे दिलेले असतात ना तेच आपल्या आई बाप कुणासमोर तरी खाली मान घालून नवे असलेले दिसायचे. बाहेरची ती शेवटची आठवण मनात अशी काही ऋतूत बसते ना की पुसत नाही. आणि त्या क्षणासाठी निमित्त असलेली वस्तू अशी डोळ्यासमोर आली ना की पुन्हा बाहेर आठवत. बाहेर आठवत आणि आपल्यासाठी अपमान सहन करणारं बाहेर आठवत. बासुंदीचंही तसंच आहे. पण तरी तुम्हाला तो हट्ट वाटतो. पण सुद्धा जे काही झालं त्याला मी पण मी तुम्हाला कुठे काय बोलते. तुमची खरंच काही चूक नव्हती. पण ज्यांची चूक असते त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही की आपला इगो कुरवाळून घेण्यासाठी आता प्रेमानं संसार करायला निघालेल्या जोडप्याच्या मनात आपण कुटुंबाच्या अस्मिताचा कडवटपणा पेरतोय. तो सुद्धा कायमचा. हे बघ सुद्धा मला एवढंच कळलंय त्या लोकांनी पेरलेल्या कडवटपणामुळे आपल्या संसारातला गोडवा कमी झालाय का. आपण दोघांनी हा संसार उभा करताना आपल्याला काय हवंय काय नको हे पाहायला ते लोक आले होते का. नाही ना. मग त्यांनी दिलेल्या कडवट प्रसंगाची आठवण काढत आपण आपल्या संसारातला गोड प्रसंग बाजूला का सारायचा. म्हणायला बरं वाटतं हो पण करायला अवघड जात. आता यावरती मी काय सांगतो. एक सांगतो तू माझ्यासाठी बाहेर सोडून इथे आलीस पण तुला बाहेरची आठवण येऊ नये म्हणून तेवढं मी तुला जपलंय. आपल्या लग्नामध्ये मानापमानाचं नाट्य रंगवणाऱ्या माणसांनी आम्ही आमची नवरदेवाकडची बाजू म्हणून तोरा मिरवला असेल कदाचित. पण तो तोरा मी आपल्या घरामध्ये नवरा म्हणून कधीही मिरवला नाहीये गाजवला नाहीये. आणि कदाचित म्हणूनच आपण दोघं हा असा गोड संसार उभा करू शकलो आहोत. आता यात तुला 1% जरी शंका येत असेल नको खाऊस बासुंदी. आप्पा छान झाली बासुंदी. अगदी गोड. अगदी आपल्या गोड संसारासारखेच. लग्नाआधी खाल्ली होती मी बासुंदी ती सुद्धा आईच्या हातची.
त्याच्यानंतर आज पहिल्यांदा खाते 45 वर्षांनी. मस्त झाले. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.